दिवसामध्ये सेमी फायनल साठी आपली जागा भक्कम केल्या। या दोन संघांनी आपली जागा भक्कम तर केली आहे। आता मात्र तिसरा संघ, या तिसऱ्या संघाला इथे मात्र ही सेमी फायनलची वाट जरूर खुणावते, परंतु त्याआधी आपल्याला करावं लागणार आहे एक छोटासा संघर्ष, आणि तो संघर्ष इथे मात्र पार करत, इस कसोटी इथे मात्र पार करत आपल्याला इथे मात्र सेमी फायनलचं द्वार इथे मात्र उघडं करायचं आहे। आणि आपल्याला इथे या चमचमत्या ट्रॉफी पासून एक पाऊल इथे जर पाहायला गेलं तर दूर ठेवायचा आहे। आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर ही मॅच महत्वाची आहे। ही मॅच आहे एका बाजूला कारशिंगी संघ, ज्या संघाने सातत्याने प्रयत्न करत या स्पर्धेमध्ये अपोजिट संघांना पराभवाची धूळ चालली असा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला मांडवकरवाडी या संघाचा देखील आपण खेळ पाहिला आतापर्यंत। अप्रतिम कामगिरी संकेत मांडवकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या संघ सहकार्यांसाठी आलाय। प्रत्येक षटकारासाठी जेवढे षटकार लागतील तेवढ्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कोणीही मारा, त्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। नक्कीच संकेतजी मांडवकर सर यांचं जर पाहायला गेलं तर कौतुक करावं लागेल, कारण का आपल्या संघाला यांनी जर पाहायला गेलं तर नक्कीच विजयासाठी एक प्रेरणा दिली, आणि याच प्रेरणेमुळेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर संघ सहकारी उत्साहाने कामगिरी करताना दिसेल। आणि म्हणूनच संकेत मांडवकर यांचा देखील वाटा हा लाख मोलाचा राहिला। लवकर सर यांच्या माध्यमातून एक घोषणा केली गेली आहे, जर आम्ही हा सामना जिंकला तर स्वखुशीने स्वयंभू मंदिर झरेवाडी संघाला या मंडळाला माझ्याकडून 1000 रुपयाची देणगी असेल। जर माझा संघ जरा सेमी फायनल साठी पात्र झाला तर माझ्या संघाकडून 1000 रुपयाची देणगी स्वरूपामध्ये झरेवाडी संघाला इथे मात्र देणगी स्वरूपामध्ये 1000 रुपये रक्कम जी आहे ती दिली जाईल। नक्कीच बंड्या मांडवकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो मित्रांनो। चला क्षेत्ररक्षण दलित सदन इथे नाणेफेक जिंकले इथे मात्र कारशिंगी संघाने, आणि त्यानंतर घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय। नक्कीच कौतुक करावं लागेल स्वयंभू मंदिर झरेवाडी क्रिकेट मंच संघ आयोजित या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल, कारण का जर पाहायला गेलं तर यांनी या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर खूप मेहनत घेतली आहे। जर पाहायला गेलं तर खूप अडचणी आल्या तरी देखील या अडचणींना मात करत या संघाने जर पाहायला गेलं तर या मंडळाने खूप मोठं कार्य केलं। या क्रिकेटच्या ग्रामीण पटलावरील खेळाडूंना इथे मात्र एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, आणि हे व्यासपीठ निर्माण करून देताना जी क्रिकेटच्या या ग्राउंडची जी सजावट केली आहे ती नक्कीच काबिले तारीफ आहे। आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर स्वयंभू मंदिर झरेवाडी क्रिकेट संघाचं देखील कौतुक करावं तितकं थोडं आहे। चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं। पहा बंड्याच्या विजयासाठी किती जल्लोष केला जातोय। पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, नयनचा पहिला चेंडू आखूड टप्प्याचा अतिरिक्त बाउन्स, आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा, या एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील नयनला, कारण का ही मॅच महत्वाची आहे। या मॅच मधून आता यू टर्न नाहीये, या मॅच मधून आपल्याला पुढे जायचं आहे, एक पाऊल पुढे टाकायचंय, तर त्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी एक प्लस कामगिरी आपल्याला करावी लागेल। इथे चांगल्या चेंडू इथे मात्र टाकावे लागतील, वन बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय। आखूड टप्प्याचा चेंडू, आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता नक्की चांगल्या टप्प्यावरती इथे मात्र गोलंदाजी केली। या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर गुडलिन स्पॉट वरती या चेंडू टाकला, आणि त्यानंतर या चेंडूवरती थोडासा वेग, आणि या वेगाने इथे मात्र बीट केल्यानंतर धावसंख्या इथे रोखली जाते। कौतुक करावं लागेल नयनचं आतापर्यंतच्या या आजच्या दिवसाच्या कामगिरीवरती जर नजर टाकली तर चांगली गोलंदाजी। हो चांगला चेंडू आहे, अजून एक हो इथे जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा एक्स्ट्रा धावेचा आलाय। एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील नयनला। नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर
क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी गाथा ही लेफ्ट आर्म गोलंदाजांची देखील राहिली आहे. कित्येक लेफ्ट आर्म गोलंदाज आपण जवळून पाहिलेत. ओहो, या चेंडूवरती बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर चावं लागेल फलंदाज बंड्यांना. बॅक टू द पॅव्हेलियन. मित्र, तिसऱ्या क्रमांकासाठी वर्णी लागली ऋषिकेश गाण्यांका. जर पाहायला गेलं तर रुपेशने आपल्या संघासाठी धावा जोडल्या नाही आहेत आणि म्हणूनच इथे मात्र अतिरिक्त जबाबदारी सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर ऋषिकेशच्या खांद्यावरती. हो, चांगला चेंडू आहे, मिड विकेटच्या दिशेने फटका केलाय. त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच ऋषिकेशचे खांदे सक्षम आहेत धावा बनवण्यासाठी आणि तेच इथे मात्र धावा बनवण्याचं कार्य त्यांना इथे मात्र पार पाडावं लागेल. सौरभच्या साथीने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. परंतु गोलंदाजी ही जर पाहायला गेले तर कमालीची टाकले. या गोलंदाजाने जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय आपल्या गोलंदाजीने. नयनचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अचूकता आहे, कमी वय आणि या कमी वयामध्ये या खेळाडूने सक्सेस अचीव केलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नयनच्या माध्यमातून. नक्कीच लेफ्ट आर्म राऊंड विकेट इथे मात्र मारा केला जाईल सौरभ साडी. ओहो, चांगला चेंडू आहे, बॅकफुट वरती इथे मात्र पंच केलाय. त्यानंतर एकेरी धावेसाठी हा फटका कव्हरच्या दिशेने केला गेलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 धावा धावती लागले. तर चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जाते आतापर्यंत कारशिंगे संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसाचा जर कारशिंगे संघाचा खेळ पाहिला तर सांघिक खेळाचं प्रदर्शन या संघाने केलंय. अप्रतिम कामगिरी गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, त्याचबरोबर शिस्त दाखवली या कारशिंगे संघाने. ओहो, चांगला फटका इथे जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे. ओहो, फेकी थोडीशी खराब आहे. फेकी इथे मात्र चुकीच्या एंडला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4च्या घरामध्ये 4 धावा या फटकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 5 चेंडूमध्ये 4 धावा. चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जाते. या आधीच्या मॅच मध्ये याच संघाने जर पाहायला गेलं तर चांगली कामगिरी केली. या आधीच्या मॅच मध्ये त्यांनी जर पाहायला गेलं तर तेलीवाडी संघाला इथे मात्र पराभूत केलं होतं. ज्या तेलीवाडी संघाने 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना वडवली संघाला, समीर शिंदे यांच्या संघाला इथे मात्र पराभूत केलं होतं. ओहो, या चेंडूवरती फटका तर केला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. जावं लागेल इथे मात्र. होय होय मित्रा, मित्रा 5 आहे. इथे 1 रन घेतली नाही, सॉरी. पहिल्या षटकाची सांगता 5 धावा इथे मात्र धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यावरती इथे मात्र 5 धावा या धावफलकावरती लागलेत. नक्की चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल इथे मात्र नयनचं. एक्स्ट्रा धावा जर सोडल्या नयनच्या तर ओव्हरऑल चांगली गोलंदाजी नयनच्या माध्यमातून. आणि मगाच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने चांगली गोलंदाजी बॅटिंग केली होती नक्कीच धावा रोखल्यात आणि ती जबाबदारी या महत्वाच्या मॅच मध्ये देखील त्याला पार पडायची आहे. ओहो, बोटा रोल केले, नक्कीच फिंगर रोल केले आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एका निर्धाव चेंडूची जवळजवळ सांगता होती, परंतु इथे मात्र जर पाहायला गेलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 6च्या घरामध्ये 6 धावा फलकावरती. एक धावेसाठी इथे मात्र जरूर संघर्ष करायला भाग पाडले जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. हो, चांगला चेंडू आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर कमालीचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू, कमालीचा आहे. याच गोलंदाजीची गरज देखील आहे कारशिंगी संघाला, परंतु फलंदाजांच्या पायामध्ये देखील कुठेतरी बेड्या घातल्या. त्या जंजिराला इथे मात्र तोडावं लागेल. त्यासाठी आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल, सफल होऊन खेळावं लागेल इथे.
हो, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार कुठेतरी आत्मविश्वासाची कमी पाहायला भेटते. फलंदाज मंदारच्या या बॅट मधून कुठेतरी जर पाहायला गेलं तर आत्मविश्वास कमी आहे. ज्या संघाने आतापर्यंत चांगला खेळ केलाय त्या संघाला इथे मात्र जखडून ठेवलं जाते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली पाहायला भेटते आणि म्हणूनच फलंदाज इथे मात्र जखडून ठेवले जात आहेत. हो, चांगला चेंडू आहे, नक्कीच कमालीचा चेंडू आहे. टायमिंग इथे मात्र जुळून येणं गरजेचं होतं. टायमिंग सही तो सब कुछ सही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये म्हणूनच धावसंख्या आतापर्यंत 6 वरती विराजमान झाली. चेंडू आतापर्यंत झाले 4 आणि या 4 चेंडू मध्ये फक्त जर पाहायला गेलं तर 1 धाव खर्ची केले, 3 चेंडू निर्धाव टाकलेत. हो, अजून एक धीम्या गतीचा चेंडू. जर पाहायला गेलं तर आपल्याकडे फक्त 18 चेंडू आहेत, त्यातील आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 11 चेंडू झाले आहेत. म्हणजे 7 जे काही करायचंय त्या आपल्याला या 7 चेंडूंमध्ये करायचं आहे. एक साथ कामगिरी करायची आहे. परंतु सध्याच्या घडीला मंदार इथे मात्र कुठेतरी चूक करताना दिसत आहेत. हो, अजून एक निर्धाव चेंडू. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी केली पहा. महत्वाची मॅच होती आणि या महत्वाच्या मॅच मध्ये जो पहिला चेंडू टाकलाय, जो पहिला टप्पा टाकलाय, तो शेवटच्या चेंडू मध्ये देखील तोच टप्पा टाकलाय. म्हणजे फलंदाजांनी या चेंडूला रेड केला नाहीये. रेड करणं गरजेचं होतं. चांगली पुस्तकं जशी वाचावी लागतात तसे चांगले चेंडू देखील वाचावे लागतात आणि वाचाल तर वाचाल. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे मात्र वाचण्यामध्ये अपयश आलंय आणि म्हणूनच धाव संख्या रोखली गेली. धाव संख्येचा जर विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. या फलकावरती गोलंदाजांची यशस्वी गाथा लिहिण्यासाठी अजून एका गोलंदाजावरती जबाबदारी आणि ही गोलंदाजांची जबाबदारी शुभमच्या खांद्यावरती असेल. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे किसी ने बड़ी कमाल की बात की है, रफ्तार धीमी सही मगर उड़ान जरूर लंबी रखनी चाहिए. अकोडप्पाचा चेंडू अतिरिक्त बाउन्स आणि याचमुळे पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मात्र अवांतर धावा रोखायच्या आहेत. कारण का पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. नयनचं देखील षटक चांगल्या प्रकारे हाताला गेलंय. नयनच्या एक्स्ट्रा धावा सोडल्या तर नयनने चांगली गोलंदाजी केली आहे. अजून एक इथे जर पाहायला गेलं तर विकेटचा पतंग. ऋषीला इथे मात्र जावं लागेल माघारी. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा जरूर खर्च केला, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर अचूक टप्पा राखला आणि याच अचूक टप्प्यामध्ये फलंदाजाची विकेट इथे मात्र मिळवली गेल्या. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत फक्त 7 धावा या फलकावरती लागले. 3 गडीच्या मोबदल्यावरती 7 धावा. फुल टॉस आहे हा चेंडू आणि या फुल टॉस वरती इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बॉटम हँडचा वापर करणं गरजेचं होतं. बॉटम हँडचा वापर झाला नाही. या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेलं हे अपयश आणि म्हणूनच इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा ज्या आहेत त्या दफलकावरती धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 8 धावा या दफलकावरती लागले. 3 गडीच्या मोबदल्यावरती 8 धावा. किसी बड़ी कमाल की बात की है. अगर टूटने लगे हौसला तो एक बात याद रखना, अगर टूटने लगे हौसला तो एक बात याद रखना, बिना मेहनत के कभी मंजिल नहीं मिलती. मेहनतीशिवाय काहीच नाही आहे या जगामध्ये. जे काही अचीव करायचं आहे, जे काही सक्सेस मिळवायचं आहे ते मेहनतीने मिळवायचं आहे आणि म्हणूनच इथे मात्र या मॅच मध्ये आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. धावसंख्येचा जर विचार केला आतापर्यंत 3रं षटक प्रगती पथावरती असताना 3 गड्याच्या मोबदल्यावरती 8 धावा. नरसिंग द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. इथे जर पाहायला गेलं तर प्रयत्न जरूर केले जात आहेत आणि प्रयत्न करावे लागतील आणि हा प्रयत्न इथे मात्र अजून एक क्षेत्ररक्षकाने केलाय फलंदाजाला बाद करण्याचा आणि त्यामध्ये सक्सेस हे सांघिक आलंय आणि म्हणूनच इथे मात्र जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये
कारशिंगे संघ हा वर्चस्व गाजवताना दिसतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर सातत्यपूर्ण कामगिरी कोणाची झाली असेल तर या संघाची आहे. पहिली मॅच पहा, दुसरी मॅच पहा आणि आत्ताची ही तिसरी मॅच पहा. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती याच कारशिंगे संघाने आतापर्यंत विजय जो आहे तो मिळवलाय. प्रत्येकाने जबाबदारी घेतली आपल्या वाडीचं नाव रोशन करण्याची आणि म्हणूनच इथे मात्र चांगली कामगिरी. परंतु कुठेतरी मांडवकर वाडी संघाला कुठेतरी जागृत व्हावं लागेल. अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत, त्यामध्ये कमबॅक करावं लागेल. हा चेंडू नक्कीच खराब आहे. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा आहेत नक्कीच. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 धावा, या 10 धावा फलकावरती. हा चेंडू खराब आहे नक्कीच. हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा चेंडू फ्रीजचा चेंडू असेल, कारण का या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा हा नो चेंडू झालाय. दोन चेंडू आपल्याला चांगल्या प्रकारे टाकायचे आहेत, कारण का आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. परंतु इथे आपण चूक करताय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 धावा. हा चेंडू फ्रीजचा आहे. या फ्रीजच्या चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार केला जाईल. हो, चांगला चेंडू आहे. फ्रीजच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती हो इथे मात्र 2 धावा या कंप्लीट झालेत. 2 धावा या कंप्लीट म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 13च्या या घरामध्ये. 13 धावा या फलकावरती लागलेत. चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर चांगले क्षेत्ररक्षण आणि म्हणूनच इथे मात्र जर पाहायला गेलं तर विजयाचे भोसले इथे मात्र बुलंद होताना दिसत आहेत कारशिंगे संघाचे. ओहो, फटका तर चांगला केलाय, खोदून काढलाय आणि त्यानंतर मिनी हेलिकॉप्टर उडवलंय जरूर. क्षेत्ररक्षण टाहून चांगलं झालंय आणि तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आणि असफल प्रयत्न इथे मात्र झालाय आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात 15 धावा, 16 धावांचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, या कमी धावा देखील आपलं वर्चस्व गाजवू शकतात. फक्त विश्वास हवा स्वतःच्या कामगिरीवरती. हार मानून चालणार नाहीये. या मॅच मध्ये लढावं लागेल. जरी धावसंख्या कमी बनवली असेल तरी देखील या धावसंख्या रोखल्या जाऊ शकतात. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. अगर जिद हो जीतने की, परिस्थिती कितनी भी मुश्किल क्यों ना हो, हरा नहीं सकती. परिस्थितीला इथे मात्र हरवायचं आहे, तर त्यासाठी आत्मविश्वासाने मैदानामध्ये देखील उतरायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मांडवकर वाडीचा संघ हा देखील दाखल झालाय. तोपर्यंत आपण जातोय डीजेच्या एका सुमधुर
गेलं तर कारशिंगी संघाने इथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये धावा रोखल्यात. 18 चेंडूमध्ये त्यांनी 15 धावांवरती रोखलंय मंडवकर वाडी संघाला. आणि इथे जर पाहायला गेलं तर तुषार देखील आपल्या संघासाठी सपोर्टिव्ह भूमिका बजावताना दिसतोय. 12वा खेळाडू म्हणून लाज बाळगली नाहीये त्यांनी, 12वा खेळाडू म्हणून माज बाळगलाय. कारण का 12वा खेळाडू म्हणून कित्येकांनी यशस्वी गाथा लिहिली आहे. टेनिस क्रिकेट मध्ये आपण देखील पाहिलंय 12वा खेळाडू म्हणून एका खेळाडूने संघामध्ये स्थान मिळवलं आणि त्यानंतर तब्बल 37 बाईक आणि 5 फोर व्हीलर ज्या खेळाडूने जिंकल्या तो केतन म्हात्रे हा देखील एक 12वा खेळाडू म्हणून संघात रुजू झाला आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य केले. त्याने देखील संधीची वाट पाहिली, संधीचं सोनं केलं आणि म्हणूनच तो देखील यशस्वी गाथा लिहू शकला. तुषार तू देखील यशस्वी गाथा लिहू शकतोस, फक्त त्या संधीची तुला देखील प्रतीक्षा आहे. तुषार तुझ्या देखील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील, तुझ्या संघाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर कारशिंगी संघ इथे मात्र बॅटिंग साठी सज्ज झालाय. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र जोडली गेली. पहिला चेंडू एकेरी धावा इथे मात्र जोडल्यानंतर श्री गणेश झालाय या धावसंख्येला बनवण्याचा. इथून पुढे आपल्याला 15 धावा बनवायच्यात येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. हो या चेंडूवरती बिग हिट केलाय आणि त्यानंतर 6 धावा देखील या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात, डिपॉझिट केल्यात या 6 धावा. सात धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते सलामीच्या जोडीच्या माध्यमातून. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला. बॅकवर्ड स्क्वेअरच्या इथे मात्र दिशेने हा फटका केल्यानंतर डीपला इथे मात्र जर पाहायला गेलं तर एकेरी धावीसाठी हा फटका आलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा ह्या फलकावरती लागल्यात, म्हणजे इथे निम्मा पल्ला पार केलाय. अजून देखील निम्मा पल्ला हा पार करायचा आहे, अजून देखील हार मानायची नाहीये. किसी बड़ी कमाल की बात की है दोस्तों, कभी हार ना मानने की आदत एक दिन बड़ी जीत दिलाती है. हार मानून चालणार नाही आहे, शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. शेवटचा श्वास जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत संघर्ष आपल्याला करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत नाही तोपर्यंत तुम्हाला विजयाची गोड फळे चाखता येणार नाहीयेत. म्हणून जर विजयाची गोड फळे चाखायची असतील तर संघर्षाची कटू फळे ही देखील चाखावी लागतील. ओहो चांगला चेंडू आहे मिडविकेटच्या दिशेने. ओहो प्रयत्न तर जरूर केला गेला, प्रयत्न जरूर केला, परंतु आजच्या प्रयत्नामध्ये थोडस जर पाहायला गेलं तर अपयश हे पदरी पडले. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आणि तीच पायरी क्षेत्ररक्षकांनी चलली. अपयश जरूर आले, धावसंख्या इथे मात्र जरूर एके धावेने पुढे सरसावले. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 9 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील फक्त 7 धावांची गरज आहे. ओहो काही गरज नव्हती, अल्टी फटका आणि त्यानंतर इथे मात्र घात. फलंदाज झाला बाद, फलंदाज बॅक टू द पवेलियन. बॅटरचा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रथम पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. बॉल किती 5 चेंडू आतापर्यंत झाले, तर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. ओहो हा चेंडू जर पाहायला गेला तर नक्कीच एक्स्ट्रा धावीचा असेल, कारण का डाव्या स्टीचा हा बाहेरचा चेंडू आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 10 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी फक्त एका षटकाराची गरज आहे. दोन्ही स्टाईलनी ही मॅच संपवली जाईल का हे देखील पाहावी लागेल. अजून देखील 6 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडायचे आहेत.
हो, या चेंडूवरती हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस खोलला, जरी फेस बिघडवण्याची संधी होती परंतु या चेंडूवरती क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी चूक केली आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या. धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 10 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. 12 चेंडू 6 धावा. आपण हा मूड फ्रेश करण्यासाठी जातोय एका जोडीचे नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला तर 10 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडूमध्ये 6 धावांचा पल्ला, म्हणजे निम्मा पल्ला इथे मात्र पार करायचा आहे. चेहरे क्रीम पावडर से नाही तर काबिलियत से चमकते, काबिलियत दाखवावी लागेल या मॅच मध्ये. ओहो, नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर टावेस्टीच्या बाहेरचा आणि या चेंडूवरती पंचांचा निर्णय नक्कीच निर्धाव चेंडूचा आलाय. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला गेला. हा चेंडू नक्कीच वाईड असेल, वाईड असेल हा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ऋषी थोडीस जर पाहायला गेलं तर अपील जरूर करतायत परंतु या अपील मध्ये दम नाहीये, विश्वास नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावीची खून पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावीने धावसंख्येमध्ये वाढ झाली. 11 धावा फलकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला या धावसंख्येने सहजरित्या या मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. ओहो, चांगला चेंडू दिल्यावर केला, कौतुक करावं लागेल. इथे मात्र गोलंदाजाचा देखील चांगला चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क कुठेच नाहीये, हे ऋषीला देखील माहिती आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क कुठेच नाहीये. धावसंख्या इथे जर पाहायला गेलं तर रोखली गेल्या. कौतुक करावं लागेल गोलंदाज हर्षराजचं देखील, कारण का हर्षराजने चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली आहे. एक मॅच मध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्या नावावरती केलाय. हो, चांगला चेंडू आहे. कार्पेटच्या साहाय्याने इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने फटकाला केलं गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाते. नक्कीच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने इथे मात्र धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 13 धावा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती नक्कीच विजयाचा कणकणी षटकार, विजयाचा मुहूर्तमेढा इथे मात्र रोवला गेलाय आणि याच बरोबर इथे फायनल मध्ये प्रवेश करणारा 3रा संघ आपल्याला मिळालाय. त्या संघाचं नाव आहे ते म्हणजेच कारशिंगे संघ. या संघाने इथे मात्र जर पाहायला गेलं तर गांगेश्वराच्या आशीर्वादाने इथे मात्र याच झरेवाडीमध्ये पाऊल टाकलं आणि हे पाऊल विजयाच्या दृष्टिकोनातून टाकलंय. सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा 3रा संघ आपल्याला मिळालाय. आतापर्यंत ज्या 3 संघांचा जर तर एक संघ आपल्याला मिळाला. पहिल्या दिवशी कर्लेवाडी किंग्स संघ हा जर पाहायला गेला तर पहिल्या दिवसामध्ये सेमी मध्ये झरेवाडी याच मैदानावरती प्रॅक्टिस करणारा संघ आणि 3रा संघ आपल्याला मिळालाय तो म्हणजेच गांगेश्वर कारशिंगे हा संघ 3रा संघ ठरलाय जो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ. या मॅचचा हिरो आहे ज्याने दुसरं षटक हाताळलं, फक्त 1 धाव खर्ची केली, 5 चेंडू निर्धाव टाकले असा कारशिंगे संघाचा खेळाडू वैभव ठरलाय या मॅचचा मेन ऑफ द मॅच. वैभव यायचंय.